नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे पंतप्रधानांची दिवाळी कशी साजरी होणार याबद्दलची। सालाबादप्रमाणे यंदाची दिवाळी सुद्धा पंतप्रधान मोदी जवानांसोबत साजरी करणार आहेत। उद्या सकाळी ते सीमेवर जाणार आहेत। त्यांच्या भेटीचं ठिकाण मात्र अजूनही गुप्त ठेवण्यात आलेलं आहे। पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून मोदी दिवाळीत सीमेवर जातात आणि जवानांसोबत हा दिव्यांचा उत्सव साजरा करतात। 2014 साली ते सियाचेनच्या बेस कॅम्पलाही गेले होते। गेल्या वर्षी त्यांनी जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात दिवाळी साजरी केली होती। तर 2018 मध्ये त्यांनी उत्तराखंडच्या सीमा भागाची निवड केली होती। तर त्याच्या एक वर्ष आधी म्हणजे 2017 मध्ये ते काश्मीरच्या गुरोज सेक्टरमध्ये गेले होते। उद्या सुद्धा त्यांचा दौरा कुठे असेल याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे। मात्र अजूनपर्यंत तरी ठिकाण गुप्त ठेवण्यात आलेला आहे। घरी साजरी करण्यापेक्षा दिवाळी जे लोक आपल्या देशासाठी प्राणपणाने लढतायत, सीमेवर खडा पहारा देत आहेत, त्यांच्यासोबत पंतप्रधान दरवर्षी ही दिवाळी आवर्जून साजरी करतात। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी। विवेक, खरोखरच उत्सुकता असते की पंतप्रधान या वर्षी कुठे जाणार। अर्थातच ठिकाण अजून गुप्त ठेवण्यात आलं असेल, पण या त्यांच्या दौऱ्याबद्दल, दिवाळी साजरी करण्याच्या या संकल्पनेबद्दल काय सांगशील? केतकी, आपल्या सगळ्यांच्या मनात एक सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना असते की सैनिक तिथं गडा पहारा देत असतात। आपलं कुटुंब तिथं नसताना देखील एक मोठा त्याग करून ते आपल्या देशाचं रक्षण करत असतात। ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम असते आणि त्याच भावनेचा आदर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी देखील भारतीय जवानांची दिवाळीच्या निमित्तानं भेट घेतील, त्यांच्यासोबत ती दिवाळी साजरी करतील आणि त्यांचं देखील मनोधैर्य उंचावण्याचा ते प्रयत्न करतील। कारण आपल्याला माहिती आहे की पंतप्रधानांनी देशाच्या एका इतक्या प्रमुख व्यक्तीने तिथं जाणं याचा अर्थ सैनिकांसोबत पूर्ण देश आहे असा संदेश त्यातून जात असतो। यावर्षी नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठे जाणार ते सुरक्षेच्या कारणामुळे जरी स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी पण निश्चितपणे सीमेवर जे आपले जवान देशाचं रक्षण करतात त्यांना आनंद देऊन जाणारी ही गोष्ट आहे। अगदी नक्कीच विवेक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि पंतप्रधान जेव्हा सीमेवर जातात, देशाचा प्रमुख राष्ट्राचा प्रमुख नेता जेव्हा सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करतो, तेव्हा अर्थातच असा संदेश जातो की संपूर्ण देश तुमच्या बरोबर आहे, संपूर्ण देश हा सण तुमच्या बरोबर साजरा करतोय। त्यामुळे नक्कीच सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी ही खूप महत्त्वाची घटना असते। बघूयात राज्यातल्या इतर बातम्या। बहुप्रतीक्षित असा नागपूरमधला वर्धा नागपूर मार्गावरच्या डबल डेकर पुलाचं उद्घाटन झालंय आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं। नॅशनल हायवे नंबर 7 वरचा हा डबल डेकर पूल हा महाराष्ट्रातला पहिला अशा प्रकारचा पूल आहे। यामध्ये वरच्या पुलावरून मेट्रो धावणार आहे आणि खालच्या पुलावरून अन्य वाहनांची वाहतूक असेल। त्याशिवाय त्याखाली नियमित रस्ते वाहतूक असणारच आहे। नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही वर्षांपासून ट्रॅफिक जॅमची समस्या होती। मात्र आता या ट्रॅफिक जॅमच्या समस्येतून नागपूरकरांना दिलासा मिळणार आहे। 3.5 किलोमीटर लांबीचा असलेला हा पूल अजनी चौक ते विमानतळापर्यंत असेल। ऑप्टिमम कॉस्टमध्ये मॅक्सिमम लोकांना बेनिफिट कसं देता येईल याचं इंजिनिअरिंग देशाकरता या पुलामुळे तयार झालेलं आहे। आणि मला असं वाटतं की नागपूरने एक नवीन दिशा गडकरी साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण देशाला दाखवली आहे। आता अनेक ठिकाणी अशा प्रकारचे ब्रिज आपल्याला इंटिग्रेट करता येतील, मेट्रोसोबत करता येतील, नॅशनल हायवेसोबत करता येतील आणि म्हणून मला फार आनंद आहे। मी अगदी मनापासून आदरणीय गडकरी साहेबांचं अभिनंदन करतो। ही दृश्य आपण बघतोय, ही आहेत या पुलाची दृश्य। कशा प्रकारे हा पूल आहे दिसतंय। याच्या वरच्या भागावरून नागपूर मेट्रो धावणार आहे। वरच्या पुलावरून, मधल्या पुलावरून अन्य वाहनं जातील आणि त्याशिवाय खाली रस्ते वाहतूक तर सुरूच असणार आहे। अतिशय पहिला अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातला डबल डेकर पूल आहे आणि याचं लोकार्पण झालेलं आहे नितीन गडकरी यांच्या हस्ते काही वेळापूर्वी। हा बहुप्रतीक्षित आहे। ट्रॅफिक जॅमच्या समस्येवर उपाय म्हणून या पुलाची संकल्पना पुढे आली होती आणि नागपूरकरांना ही खरोखरच दिवाळीची अनोखी भेट मिळाली आहे। कारण या पुलामुळे नागपूरमधला ट्रॅफिक जॅम कमी व्हायला नक्कीच मदत होईल। जी वाहतूक कोंडी होते, ज्याला कामाच्या वेळेला, कुठलंही मोठं शहर असो, कामाच्या वेळेला जेव्हा चाकरमाने आणि शाळा कॉलेजेस अशा वेळेला बाहेर पडतात, आत्ता जरी लॉकडाऊनमुळे सगळं बंद असतं तरी नक्कीच त्या वेळेला भरपूर गर्दी होते आणि मग सगळ्यांनाच उशीर होतो। त्या ट्रॅफिक जॅमच्या समस्येवर नक्कीच हा डबल डेकर पूल हा खूप चांगला उपाय असणार आहे। नागपूरकरांना यापेक्षा चांगलं दिवाळी गिफ्ट नक्कीच दुसरं नसेल। राहुल गांधींबद्दल एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे बराक ओबामा यांनी। राहुल गांधींमध्ये क्षमता आणि ध्येयवेडेपणाचा अभाव आहे अशी टीका बराक ओबामा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केली आहे। राहुल गांधी
या वर्गातल्या त्या विद्यार्थ्यासारख्या आहेत ज्यांना सगळे उत्तरं तर माहिती असतात, बाईंना खुशही करायचं असतं, पण मुळातच क्षमता आणि आवड नसते. अशा शब्दात ओबामांनी त्यांचं निरीक्षण नोंदवलंय. अ प्रॉमिस्ड लँड असं या आत्मचरित्राचं नाव आहे आणि यामध्ये त्यांनी जगातल्या अनेक नेत्यांबाबत आपलं मत व्यक्त केलंय. डॉक्टर मनमोहन सिंग, सोनिया गांधी, व्लादिमीर पुतिन यांचाही उल्लेख या आत्मचरित्रात आहे. जब ये राजनीतिक पूरे देश कोरोना से कराह रहा था, पीड़ित था मजदूर, उस समय पता नहीं वो फोटो सेशन कर रहे थे। अगर सबको मिला के देखे तभी बराक ओबामा ने इनके बुद्धि विलास पर ऐसी टिप्पणी की है। अब भी तो समझ जाए, देश में जो इनकी इज्जत मिल ही रहा था, विदेश में भी अब इज्जत मिलने लगा। आणि राज्यातली एक राजकीय बातमी आपण बघणार आहोत. भाजप नेते किरीट सोमय्या यांना संजय राऊतांनी कडक शब्दात इशारा दिलाय. सोमय्यांनी आपलं तोंड बंद ठेवावं, बिनबुडाचे आरोप करत फडफडू नये, अशा खास सेना स्टाईलमध्ये राऊतांनी सोमय्यांना फैलावर घेतलंय. अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यामधल्या 2014 मधल्या जमीन व्यवहाराबाबत सोमय्यांनी गंभीर आरोप केलेत आणि त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं. भाजप हा शेठजी आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, कुणावर खुलासा करावा हे त्यांनी आम्हाला शिकवू नये. ईडी मागे लावण्याची धमकी देऊ नका, ईडी तुमच्या बापाची आहे का, असा संतप्त सवालही राऊत यांनी केलाय. तिचं कुंकू पुसलं गेलं. त्या स्वतः आणि त्यांची कन्या या गेले अनेक महिने न्यायासाठी आक्रोश करतायत. त्याच्यावरती हे शेटजींच्या पक्षाचे व्यापारी प्रवक्ते बोलायला तयार नाही. आणि आम्ही जेव्हा त्या अबलेला न्याय द्यायचा प्रयत्न करतो तेव्हा तपास भरकडून टाकण्यासाठी, तपासाची दिशा बदलून टाकण्यासाठी हे शेटजींच्या पक्षाचे प्रवक्ते हे असे फालतू मुद्दे घेऊन समोर येत आहेत. म्हणे 21 व्यवहार केले दाखवावे, हा खोटाडेपणाचा कळस आहे. एक लक्षात घ्या, ही त्यांना वॉर्निंग आहे. आणि त्यांनी अशी कितीही फडफड केली तरी महाराष्ट्राचं सरकार हे 5 वर्षच चालणार आहे. भ्रष्टाचार 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 बोंबलत आहेत. ते रोज सकाळी आरशात स्वतःचा चेहरा पाहतात आणि त्या चेहऱ्यातली प्रतिमा पाहून त्यांना वाटतं भ्रष्टाचार झाला. स्वतःकडे पाहून ते म्हणतील की तो जो आरसा आहे ना त्यातच भ्रष्टाचार आहे. तर स्वतःचा चेहरा दिसतो त्याच्यामध्ये. त्यांना किती फडफड होतं. आम्ही ते बसलेलो आहे, काही होणार नाही. अजिबात निराश आहे, वैफल्य आहे. एका गुन्हेगाराला भेटण्यासाठी तुम्ही तुरुंगात जाता, हां, आकांतांडव करताय, नाचताय. कोण तुमचा लागतो? तो कोण आहे? तो ती महिला तुमची कोणी लागत नाही का? मराठी महिला, त्याचा नवरा मेलाय. आणि संजय राऊतांनी केलेल्या या टीकेला भाजपचे आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिले. पूर्णपणे अध्ययन करत, पूर्ण माहितीच्या आधारावर, अभ्यासाच्या आधारावर सर्व माहिती त्यांनी देशासमोर ठेवली. त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता शिवसेना नेते संजय राऊत साहेब गोलगोल बोलत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. गोलगोल बोलण्यापेक्षा जे 21 सातबारे उतारे अध्ययन करत देशासमोर ठेवलेत त्याच्यावर शिवसेनेचे नेते कधी बोलणार आहेत? आणि अर्थातच आता सुरू झालेला आहे. भाजप सेनेच्या या नेत्यांमध्ये पुन्हा हे युद्ध सुरू झालेलं आहे. पुढची बातमी सुद्धा अशाच प्रकारच्या 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. भाजपच विजयी होणार, महापौर भाजपचाच असणार असं दरेकर म्हणालेत. 2017 साली BMC मध्ये पुन्हा शिवसेनेची सत्ता आली. भाजपच्या जागा लक्षणीय होत्या, पण भाजपनं सत्तेत वाटा मागितला नव्हता. दरेकरांच्या या विधानावरून एक मात्र स्पष्ट आहे की 15 महिन्यांवर असलेल्या निवडणुकीची तयारी मात्र भाजपनं आत्तापासूनच सुरू केलेली दिसतेय. भारतीय जनता पार्टी ताकदीनं त्या ठिकाणी लढेल
आणि या वेळेला मुंबईच्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच महापौर आणि झेंडा फडकेल असा आत्मविश्वास मी व्यक्त करतो. आपण बघतोय आता सध्या आपल्या राज्यामध्ये बळीराजाला खूप संकटांना सामोरं जावं लागतंय. एकतर लॉकडाऊन, त्यानंतर अतिवृष्टी आणि सगळं नुकसान याचा फटका इतर पिकांसोबत फळबागांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसलाय. डाळिंबांना तर मागणी आता खूप कमी झाली आहे, भावात मोठी घसरण झाली आहे. शिवाय बागेवर तेल्या रोगाचा देखील प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे बागेवर केलेला खर्च सुद्धा निघत नाहीये. आणि हे बघून हवालदिल झालेल्या येवल्याच्या एका शेतकऱ्यानं हा असा ट्रॅक्टर फिरवलाय. अंदरसूल इथले गजानन देशमुख या शेतकऱ्यांनी त्याच्या 2.5 एकरावर असलेल्या डाळिंबाच्या बागेवर जेसीबी फिरवून संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली आहे. आणि आपण आता थेट जाणार आहोत भाजप नेते किरीट सोमय्या हे पत्रकार परिषद घेत आहेत. आम्ही किशोरीताई पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. जनहित याचिकाचा जो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ब्रॅकेटमध्ये स्टॅम्प नंबर इज 6515 ऑफ 2020. आशा आहे की दिवाळीनंतर याच्यावर सुनावणी होणार. ठाकरे सरकार म्हणजे रिअल एस्टेटमध्ये भूखंडाचा श्रीखंड करण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे. मी दुसरा एक विषय काही दिवसापूर्वी काढला होता, तो होता दहिसर जमीन घोटाळा. जी जमीन 2,55,00,000 मध्ये अल्पेश अजमेरा, माझे मित्र संजय राऊत ऐकत असेल तर त्यांनी स्पष्ट ऐकावं. जी जमीन 2,55,00,000 मध्ये अल्पेश अजमेरा बिल्डरनी घेतली, ती ठाकरे सरकार 900 कोटीत मुंबई महापालिका त्याला विकत घ्यायला निघाला आहे. 354 कोटी दिले आणि बिल्डरनी सांगितलं व्हॅल्युएशन बरोबर नाही आहे, 900 कोटी मिळाले पाहिजे. आणि शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना सांगतो, किरीट सोमय्या पुराव्याशिवाय काही बोलत नाही. तुमच्यामध्ये हिम्मतच नाही आहे पुरावा संबंधी उत्तर देण्याचं, म्हणून शिवीगाळ करतात. ह्या दहिसर भूखंड कांडचे सगळे डॉक्युमेंट आहे. ही पण तक्रार याचिका मुंबई लोकायुक्तकडे किरीट सोमय्यांनी सबमिट केली आणि ती दाखल झाली. आपण बघतोय किरीट सोमय्यांनी देखील आरोप केलेले आहेत आणि प्रत्युत्तर देत आहेत ते संजय राऊत यांच्या आरोपांना. यानंतर इथे एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर बघणार आहोत इतर काही घडामोडी. बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात दाखल झालाय. एनसीबीनं अर्जुन रामपालला समन्स बजावलं होतं. काही दिवसांपूर्वी एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालच्या घरावर छापा देखील टाकला होता. या प्रकरणी एनसीबीनं बुधवारी अर्जुन रामपाल याचे लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला देमित्रियाद हिची देखील चौकशी केली होती. तर सलग तिसऱ्या दिवशी अर्जुनच्या गर्लफ्रेंडची देखील चौकशी झाली आहे. आज अर्जुन आणि गॅब्रिएलाची समोरासमोर बसून चौकशी होणार आहे. अर्जुन रामपालवर संशय व्यक्त करण्यात येतोय ड्रग्ज प्रकरणी आणि म्हणूनच त्याची चौकशी करण्यात येते. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.